नशीब नशीब काय म्हणताय? मनात जर इच्छा असली आणि अंगात धमक असली तर काय अशक्य आहे? फुर्सत में छेड़ेंगे कभी नसीबा को हम, फुर्सत में छेड़ेंगे कभी नसीबा को हम. किसने कहा जमी को आसमान नहीं मिलता. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय श्री पोपटराव पवार. रोटरी डिस्ट्रिक्ट पुणे यांनी आयोजित केलेल्या आजच्या या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आज दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं मी आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. आत्ता नुकताच आपण रोटरी डिस्ट्रिक्टने या ठिकाणी आदरणीय केशरीनाथजी पाटील यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी श्रीयुत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दीपक शिकारपूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक सुंदर आणि चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी समोर दिलेली आहे. एक हॅपी विलेज हा संकल्प घेऊन एक चांगलं गाव आपण पुरंदर तालुक्यात ज्या दुष्काळी भागामध्ये केलेलं आहे त्याचं पण एक प्रेझेंटेशन पाहिलं. त्या ठिकाणी काम केलेल्या टीमचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. कारण आज आपण गेल्या 1-2-4 वर्षापासून देशामध्ये पाहतो, विशेष करून गेली 2-3 वर्ष महाराष्ट्रामध्ये पाहतो की दुष्काळाने दुष्काळाची परिस्थिती एक वेगळ्या दिशेने चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि त्यामुळं मराठवाड्यातील 8ही जिल्हे अक्षरशः पाणी करत होते. पण एक बाजू आपण दुसऱ्या पद्धतीने पाहिली, 400-500 मिलीमीटर पाऊस पडतो तरी पण दुष्काळ असतो. कारण एक काळ महाराष्ट्रामध्ये 1972 सालच्या दुष्काळानंतर आपण एक पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एक ठराविक 11 जिल्हे आणि 30-40 तालुके जे आवर्षम प्रवण आपण म्हणून चर्चा करायचो आणि त्यासाठीच 1972च्या दुष्काळानंतर पागे समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. आता ही योजना देशाची योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणून ज्याला आपण नरेगा म्हणतो की आज भारतामध्ये सुरू झालेली आहे. हे नेमकी कशामुळं घडतं? नेमकी दुष्काळ पाण्याचाच आहे का नियोजनाचा आहे? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये का जे एक प्रेझेंटेशन आपण हिवरे बाजार या गावाचं आत्ता पाहिलं पण, आणि ज्या गावामध्ये मी गेली 10-20 वर्ष काम केलं आणि आत्ता गेली 2 वर्ष महाराष्ट्रातील एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-2-4 चांगली मॉडेल व्हिलेज तयार करण्याच्या दृष्टीने या राज्याच्या आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्यातून जे अनुभव आले यानुसार थोडंसं मला आपल्यासमोर काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. कारण एका गावामध्ये एक सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एक दुष्काळी गाव की ज्या गावात गेली 3 वर्ष सलग दुष्काळ आहे. कारण यावर्षी फक्त 309 मिलीमीटर पाऊस पडला, गेल्या वर्षी 198 मिलीमीटर पडला आणि त्या अगोदर 196 मिलीमीटर पाऊस पडला. मग 200 आणि 300 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या गावात गेल्या 10 महिन्यात आमचं 14 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे. आणि या 14 कोटीमध्ये एक काळचे 75% BPLचे कुटुंबांचा वाटा आहे. 25% वाटा हा एक काळच्या थोड्याशा मध्यम आणि सधन कुटुंबाचा होता. आणि दुसरी गोष्ट, 1 रुपयाचा वाटा यामध्ये ऊसाचा नाही, डाळिंबाचा नाही, द्राक्षाचा नाही, म्हणजे कॅश क्रॉपचा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त भाजीपाला आणि जे मिळतील तीच पिकं घेऊन केलेलं आहे. मग 200 आणि 300 मिलीमीटर पावसात एका गावामध्ये घडू शकतं, तर 400 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडणाऱ्या गावामध्ये का घडू शकत नाही? मग मला असं नक्कीच सांगावं वाटतं की कुठेतरी आपलं पाणी आणि पीक नियोजनामध्ये चूक होते. नुकताच एक खूप चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, तो या राज्याच्या पुरोगामी विचाराशी जोडला गेलेला होता की राष्ट्रपतींनी ज्यावर भूजल नियमन विधेयक जे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं की या राज्याने ठरवलं की आता भूजलाचं नियोजन करायचं आणि त्या आधारे पीक पद्धती विकसित करायची. आता नियमन करण्याचं विधेयक पास झालं, अंमलबजावणीचं काय होईल तो भाग वेगळा आहे. कारण दुर्दैवाने कायदे खूप सुंदर असतात. कारण TN शेषन यांचं आपण एकच पाहिलं की तोच कायदा होता, पण त्या कायद्याला वेगळा टच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यातून राज्यामध्ये एक सुंदर आणि चांगली देशामध्ये आचारसंहिता आली. म्हणून अंमलबजावणी करणारी यंत्रणा कशी आहे? परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं, प्रत्येक योजना जर पाहिली तर ही योजना मतपेटीशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक निर्णय हा मतपेटीशी जोडला गेलेला आहे. मतपेटी आणि विकासाचं जे गणित आता
चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे, याचा परिणाम आपण मानवी अस्तित्वालाच हात घालतो की काय, अशी सध्या भीती वाटत आहे. कारण आज आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा आपण देशभर जगभर जोरात करत होतो, पण हे वर्षभर ग्लोबल कुलिंगची चर्चा आता सुरू झालेली आहे. म्हणजे तापमान वाढ झाली आणि म्हणून काही परिणाम होतील, परंतु आता आपण पाहतो ग्लोबल कुलिंगची चर्चा आता जगभर सुरू झाली. म्हणजे नेमकी हे का घडतं की मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने स्टीफन हॉकिन्स यांनी जे मध्ये एक स्टेटमेंट केलं की या शतकाच्या अखेरीला पृथ्वी निर्मनुष्य होणार आहे. आत्ताच तज्ज्ञांनो एखादा उपग्रह पाठवा आणि कुठेतरी 5, 10, 20 जोडपे पाठवा, म्हणजे मानवी जीव तरी जीवित राहील. एक होता आणि मध्यंतरी अल्गोर जे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांच्या जवळ छोट्या बहिणीचं लंग कॅन्सरमुळे निधन झालं आणि त्यानंतर एक चिंतन त्यांनी केलं, स्वतःला पर्यावरणाशी जोडलं आणि त्यांच्या टीमनी जगभर फिरून एक इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाची एक छोटी फिल्म केली. त्याला नंतर ऑस्कर अवॉर्ड मिळालं आणि याच कार्याबद्दल त्यांना जगातला पहिला नोबेल पुरस्कार मिळाला पर्यावरणाला. यात त्यांनी असं म्हणलं होतं की 2050 ही डेडलाईन त्यांनी दिली होती. कारण तुटणारी जंगलं, वाहून चाललेली माती, एअर पोल्युशन, ग्राउंड वॉटर पोल्युशन, इंडस्ट्रीयल वेस्ट, अर्बन वेस्ट आणि यामुळं भविष्यकाळामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण. ठीक आहे, त्यांचा विचार थोडासा बाजूला ठेव. आपणच जर ज्या शहरामधून आलात, ज्या गावामधून आलात, आपलं बालपण, आपल्या वडिलांचं बालपण आणि आपल्या आजोबांचं बालपण, या 3च जनरेशनची चर्चा करा. की जे मी माझ्या गावाशी पाहिलं की 78-79 पर्यंत सगळे डोंगर हिरवेगार होते, झऱ्यांना पाणी असायचं, मे महिन्यामध्ये विहिरीत पोहत यायचं, अगदी आंब्याचं सीजन आले की आंबे खायला मिळायचे, आंबे संपले की जांभळाचं सीजन यायचा, जांभूळ खायला मिळायचं. आणि एक टिपिकल काही इंडिकेटर्स असायचे गावात विकासाचे. आंब्याचं सीजन आले की शाळेतील मुलं, आंब्यामुळं शर्ट खराब झालेली मुलं शाळेमध्ये येताना दिसायचे. आंब्याचं सीजन संपतो कुठे, नाही तर जांभळा सीजन येतो, हात गळ्यामध्ये गेलेला आणि हात तुटलेली मुलं, हात मोडलेली मुलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण जांभळाचं लाकूड हे कमकुवत असायचं. आणि जांभूळ संपलं की ज्वारीचं हार्वेस्टिंग सोंगणी सुरू होती. त्याच कालखंडामध्ये बोरांना बोरं आलेले असतात, म्हणजे डोकं फुटलेली मुलं शाळेमध्ये येताना दिसायची. आणि याच्या पुढे जाऊन ज्वारी संपली, आंब्याला मोहर आलेला असतो आणि न कळत अगदी मोठी तोंड झालेली मुलं शाळेमध्ये येताना पाहायला मिळायची. कारण मधमाशाच्या पोळाला हात लावल्याबरोबर माशी चावायची आणि त्यामुळं मोठी तोंड झालेली मुलं शाळेत पाहायला मिळाली. हे निसर्ग आणि माणसाची एक सुंदर साखळी आणि चेन आपल्याला पाहायला मिळत होती. नेमकी आता ती चेन गेली कुठे? आता ही सगळी चेन पावडरमध्ये पिकवलं, तीच फळं खायला मिळतात. प्रचंड भेसळ सुरू झाली. एकीकडे जगण्याची स्पर्धा आहे आणि दुसऱ्याकडे जगण्यासाठी पैसा कसा मिळवायची एक स्पर्धा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर या गावामध्ये आम्ही वेगळं काय केलं नाही. 200-300 मिलीमीटर पाऊस पडतो याचा अभ्यास केला. बालपणी आठवलं गाव किती सुंदर छान होतं, माणसं किती चांगली होती. पैसा नव्हता, कॉन्क्रीटचे घरं नसते, कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते, पण माणुसकी होती. दुःखद घटना गावात घडली तर प्रत्येक कुटुंबाला कुलूप लागायचं आणि सर्व दुःखाचं शेअरिंग करायचे, अंतविधीमध्ये जाऊन दुःख वाटून घ्यायचे. आनंदाचे सण आणि उत्सव आले की सगळी माणसं सण आणि उत्सव एक एक महिना एन्जॉय करायचे. आता दिवस उगवण्याच्या अगोदर सगळी माणसं गावाकडे शहराकडे रस्त्यावर आलेली दिसतात. कोणी SSY करतं, कोणी आर्ट ऑफ लिव्हिंग करतं, कोणी रामदेव बाबा करतं. कारण प्रत्येकाला, कारण मूळ आपलं जे किचन बिघडलं, कारण आपलं किचन फक्त जिभेसाठी काम करतं, शरीरासाठी काम करत नाही. यावर्षी आम्ही एक निर्णय घेतला महिलांच्या ग्रामसभेत, एक उत्तम स्वयंपाकी आता स्वयंपाकघरात तयार करायची की ज्यामुळं घर आणि घराचं भविष्य एक उज्ज्वल असं. आणि एक छोटे छोटे प्रयोग ज्या गावात, असं 2 वर्षापूर्वी घटना घडली पुणे जिल्ह्यामध्येच एक जुन्नर तालुक्यात. एका 17 वर्षाच्या मुलाने 40 वर्षाच्या आईचा खून केला. सकाळची घटना पेपरला आली होती आणि हे पेपर कटिंग घेऊन मी शाळेच्या मुलामध्ये वाचून दाखवलं. सगळी 1ली ते 10वी पर्यंतची मुलं होती आणि मुलांना वाचायला लावलं तर खूप मुलं रडायला लागली. त्यांना प्रश्न उत्तरं केली, का घडलं असेल? काही नाही. त्या मुलाला आईने विचारलं की बाबा गेल्या आठवड्यात तुला फीचे पैसे दिले होते, ते तू काय केले? आणि आता पुन्हा रात्रभर कुठे होता? तो रात्री वराती नाचत होता का? तुझ्या तोंडाची दुर्गंधी काय? ते एवढ्याच प्रश्नावर तो भाजीचा सुरा घेतला आणि आईच्या पोटात टाकला आणि आईचा मृत्यू झाला. आणि बातमी वाचली आणि ती मुलं भारावलेले असतात. त्याने एकच विचारलं, तुम्हाला खाऊला पैसे कोण देतं शाळेत? त्यांनी सांगितलं, खाऊला पैसे आई आणि बाबा देतात.
मग आई आणि बाबांना सांभाळणं हे कर्तव्य कोणाचं म्हणे आमचं. मग त्यातले अर्धे पैसे आईबाबाच्या नावावर टाकताल का? आणि 2 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू झाला. 2 रुपये खाऊला दिले की 1 रुपया आईबाबांच्या नाव बँकेत टाकायचा आणि 1 रुपयाचा खाऊ खायचा. आज 14 लाख रुपये 2 वर्षात 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांच्या अकाउंटमध्ये जमा झाले. म्हणजे कसे वेगवेगळे उपक्रम आम्ही गावामध्ये करत असो. एक चांगली संधी होती. सरांनी सांगितलं की एक M.Com पर्यंत शिकलो, राज्य शालेय क्रिकेट संघातून खेळलो, पुणे विद्यापीठ 2 वर्ष नॅशनल खेळलो, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर ही सगळी मंडळी त्यावेळेस पुणे विद्यापीठात मी सिलेक्ट झालो. कारण पुणे विद्यापीठात सिलेक्शन होणं म्हणजे फार मोठा सन्मान असायचा. युनिव्हर्सिटीचं ब्लेझर आणि कॅप मिळणं खूप आनंद असत. एक मोठी कॉम्पिटिशन. आणि पुढे गावी जाऊन सरपंच झालो त्यावेळेस एक पाहिलं की बालपणीचं गाव किती छान होतं. पूर्ण घराचा विरोध होता. आई सांगायची तू तुझं शिक्षण पहा, गावात येऊ नको. पण अशा अवस्थेत बालपण आठवलं, बालपणीचा निसर्ग, रिसोर्सेस हे सगळं आठवलं. आणि मग ठरवलं थोडासा बदल करणं आणि मी पुन्हा माझ्या जॉबसाठी जाईल. आणि एवढं ज्यावेळी सुरुवात झाली, सर्वात जास्त तरुण मुलांचं आणि गावातील महिलांचं पाठबळ मिळालं. आणि यातून आम्ही प्लॅनिंग केलं. पहिली सुरुवात शाळेपासून केली. आज 10वीपर्यंत शाळा आहे. एक संस्कार शाळा मी चालवतो. आजही आमच्या शाळेला स्वतःची इमारत नाही. आणि हे करत असताना आत्ता मध्यंतरी एका IIT चेन्नईमध्ये एक कार्यक्रमाला गेलो असता डॉक्टर M.S. स्वामीनाथन सर त्या कार्यक्रमाला होते. राज्यसभेचे खासदार असल्यामुळे त्यांनी 25 लाख रुपये आमच्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी दिले आणि त्यात काम. पण नोकरी देताना 1 रुपया घेणार नाही, नोकरी कमी करणार नाही आणि निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा प्रचार करावा लागणार. अशा प्रकारचे शिक्षक आम्ही निवडतो. पण गावामध्येच राहावं लागेल. 11 ते 5 व्यतिरिक्त सोशल असेल तर वेळ द्यावा लागेल. आणि शिक्षक संघटनेचं सभासद होता येणार नाही ही पहिली अट आमची असेल. कारण दुर्दैवाने आज संघटना इतक्या स्ट्रॉंग झाल्या आणि दुर्दैवाने गुणवत्तेची अक्षरशः वातावत झाली. आपण पाहतो रोटरी क्लबला सर्वात जास्त मागणी कुठे असते तर शाळेसाठी बेंचेस द्या, शाळेसाठी टॉयलेट बांधून द्या, हे छोटे छोटे प्रश्न. मग मला एक प्रश्न विचारावा वाटतो की मग सरकार नावाची व्यवस्था करते तरी काय? ही सगळी गोष्टीचे कलम. परवा मी 2 तारखेला रोटरी डिस्ट्रिक्ट मुंबई डिस्ट्रिक्टच्या कार्यक्रमाला गेलो होतो पवईला. त्यांचं एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. तिथेही त्यांनी एक ते मुंबईचे डबेवाले, मी आणि ते हार्ट सर्जन डॉक्टर पंडा आम्हाला ते रोटरी अचिव्हमेंट अवॉर्ड दिलो, त्यासाठी गेलो होतो. आणि देवनारचा जो रोटरी क्लब आहे त्यांनी मला एक ऑनररी मेंबरशिप त्या ठिकाणी दिलेली आहे, देवरी रोटरी. त्यांच्या कार्यक्रमाला मी चेंबूरला गेलो होतो. पण ज्यावेळेस ते गेले 1 वर्षभर मला बोलावत होते की तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या. पण त्यांना सांगितलं तुम्ही जर एखादं गाव दत्तक घेणारा असेल तर मग त्याला मी तुम्हाला मदत करीन. आणि मग ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी एक 8 गावं आता सिलेक्ट केलेली आहेत. आणि मग त्या कार्यक्रमाला इस्रायलचे कॉन्स्युलेट जनरल होते. कारण ते 8ही गावात 1, 2, 2, 4 शेतकरी 20 दिवस त्यांनी इस्रायलला पाठवलेले. इस्रायलचं पाणी आणि पीक नियोजन आणि त्याचबरोबर आपल्या कर्जतमध्ये करायचं काम. तर तिथे मी बोलताना हाच सांगितलं की कर्जतमध्ये 1.5, 2, 2.5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि इस्रायलला 5, 6, 7 इंच 8 इंचापर्यंत पाऊस जातो. आपल्याकडं पाऊस खूप आहे, पाणी खूप आहे. आपली सगळी माणसं इस्रायलला जातात, पाहून येतात. पण इथं आल्यानंतर मात्र आहे त्याचं आवश्यक पाणी आणि पिकाचं नियोजन करतात. इस्रायलमध्ये शेतकरी आणि त्याचा प्रॉफिट डोळ्यासमोर ठेवून ड्रीप असेल, सगळं स्प्रिंकलर असेल किंवा फर्टिलायझर याचं प्लॅनिंग केलं जातं. आपल्याकडे आजही व्यापारी प्रॉफिट डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलं जातं. कारण महाराष्ट्रात 82% हा 2 एकरावर दरडोई आलेला आहे. छोटे शेतकरी आहेत. एकरी 30 आणि 40 हजार या लोकांना परवडत नाही आणि त्याचा परिणाम सगळा पाण्याचा मिसयूज होतो. आपल्याला आपण पाहतो की महाराष्ट्राचाच विचार केला आपण 82% बेसॉल्टवरती आहोत, मॅसिव्ह बेसॉल्ट, ज्यामध्ये 2% पाण्याची पुनर्भरणाची क्षमता आहे. तो आमच्याकडे तीच अवस्था होती. पण आम्ही जे प्लॅनिंग गावामध्ये केलं की लोकांना बरोबर, कारण सरकारी योजना आणि व्यवस्थेच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण एखादा प्रयोग एका गावात होऊ शकेल, याची चळवळ करायची असेल तर चळवळीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि आपल्याला त्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं प्रशासनाचं सपोर्टसुद्धा लागत असतो. म्हणून राज्याच्या आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एक 50 गावं आज मॉडेल गाव म्हणून पुढे येत आहेत. आणि करत असताना जे माझे 20 वर्षाचे अनुभव आले ते आपण एक 2020चं मॉडेल केलं.
का लोक आता 5-5 वर्ष थांबणार नाही, 1-1.5-2 वर्षात तुम्ही आम्हाला काय द्याल, आणि यातून खूप चांगली गावं त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून एखाद्या गावावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं, पण एक केलं पाहिजे की यांना फुकट काय देऊ नका, ही माझी विनंती आहे. कारण राज्यकर्ते हतबल आहेत त्याला, कारण आपण सगळे दोष राजकारणाला, राजकारण वाईट झालं, राज्यकर्ते वाईट असं नाही. तर एक काळी गरीब माणूस मतं द्यायला पैसे घ्यायचा, पण तो गरीब माणूस आज घेतलेले पैसे तो म्हणतो त्यांनी 50 रुपये मताने पैसे दिले आणि तुम्ही 25 दिले, ते तुमचे 50 परत द्या. तो गरीब माणूस पैसे तरी परत द्यायला लागला. पण चांगली शिकलेली माणसं ज्यावेळेस पैशाची डिमांड करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने मग विकासाच्या योजनाला तडा जातो. कारण आज विकासाचं सगळं गणित आपलं निवडणुकांचा जो वाढता खर्च आहे तो इतका वाढतोय की त्याचा परिणाम सगळ्या डेव्हलपमेंटवर आज होताना दिसतो. म्हणून जे फुकट देतो, एकही गोष्ट आम्ही होरे बाजारमध्ये फुकट दिली नाही. सुरुवातीला खूप त्रास झाला, परंतु आता मात्र खूप चांगली मदत होती. कारण जगभर चर्चा चालू आहे, भूक, दारिद्र्य, कुपोषण, पर्यावरण, पाणी आणि घनकचरा विल्हेवाट, या 5 गोष्टीवर जगभर चर्चा चालू असताना इकडे मात्र अस्थिर जे राजकीय व्यवस्था आहे, विशेष करून आपल्या देशाची चर्चा आपण करू किंवा या सगळ्या गोष्टीत आघाड्या जेवढ्या आघाड्या यायला लागल्या तेवढ्या आघाड्याचा दुष्परिणाम प्रत्येक पक्षाला निर्णय घेताना होताना दिसतो. म्हणून आपण कुठलंही गाव जर निवडलं तर त्या गावाला त्या ठिकाणी पहिलं ठणकावून सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला फुकट काही देणार नाही. कारण आपल्याला पाहतो की महाराष्ट्रात जसं संपली वेळ, हां ठीक आहे, काय हरकत नाही. कारण काय सरपंच आहे, गावात काम केलेला अनुभव आहे, थोडंसं देताना वेळ जातो. कारण खूप चांगले निर्णय महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली. फक्त जाताना नाही, टाईम शेवटी वेळेचं महत्त्व आपल्याला परदेशात गेल्यावर कळतं, भारतात आलं का पाळत नाही. फक्त एकच मुद्दा सांगतो आणि मी या ठिकाणी नाही कारण खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करता. एकच गोष्ट मला सांगायची, आज कांद्याचे बाजारभाव खूप वाढले होते, त्यावेळेला प्रचंड शहरी मीडिया आणि शहरातून इतक्या जोरदारपणे रिॲक्शन आली की एवढ्या अनुदानं शेतकऱ्यांना दिली जातात तरी आत्महत्या शेतकरी करतात आणि एवढे रेट वाढले, आम्ही खायचं काय. आणि आता शेतमालाची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे की यावर कोणी कॉमेंट्स करत नाही. शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या मध्ये एक दुवा म्हणून आपण शहरी माणसांनी, विशेष करून मी आपल्याला आवाहन करीन, यावर तुम्ही कॅम्पेनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण जर शेतकऱ्यांची अवस्था अशीच राहिली तर एक दिवस असा येईल की आज जिल्ह्यामध्ये आत्महत्या होतात, प्रत्येक घरामध्ये आत्महत्या होईल, ही पुढची अवस्था आहे. कारण शेतीमध्ये आज त्याची दुधाची अवस्था तीच आहे, त्याची आजची भाजीपाला फेकून द्यावा लागतोय. म्हणून कुठेतरी गाव आणि शहराचं नातं निर्माण करणारी एक व्यवस्था आपण सर्वांनी आणणं गरजेचं आहे. कारण जर शहरातील माणसं आम्हाला स्वस्त मिळालं पाहिजे आणि गावाकडं काही नाही मिळालं, याच्यामधून एक मोठा, कारण सगळे तज्ज्ञ म्हणतायत की 2050 साली 160 कोटी या देशाची लोकसंख्या होईल. त्यावेळी वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य ते पुरवायचं कोणी. पुन्हा फूड सिक्युरिटी विधेयक आलं तर भविष्यात जर अशीच अवस्था राहिली, एकही शेतकरी शेतामध्ये काय पिकवणार नाही. तो आज अवस्था अशी की जमीन विकतो, कुठेतरी डोनेशन देतो आणि शिपाई झालं तरी चालेल पण त्याला नोकरी मिळाली पाहिजे. आणि म्हणून गाव आणि शहराचं, कारण महाराष्ट्र पालन देश, महात्मा गांधींचं नाव आपण चर्चा करतो, पण महात्मा गांधींनी खेड्याकडे चलाय का सांगितलं होतं? कारण मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन खेड्यामध्ये आहे आणि पहिलं प्लॅनिंग रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि एक सामाजिक सद्भावनेचं वातावरण जर तिथे तयार झालं तर कुठलाही माणूस गाव सोडून तुमच्या झोपडपट्टीत येऊन राहणं पसंत करणार नाही. कारण आमचे 112 कुटुंब मुंबई, पुणे आणि ठाण्यातून परत गावात आले आणि ते 112 मध्ये जवळ 30 कुटुंब दलित समाजाचे आहेत. कारण पहिलं स्थलांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार झालं की गावातल्या त्या अवस्थेत जगण्यापेक्षा शहरात रोजगार मिळेल. दुसरं स्थलांतर 1972 साली झालं, ते फक्त गावामध्ये रोजगार आणि खायला धान्य नाही म्हणून. आणि तिसरं स्थलांतर आज गावातून होत आहे, गुणवत्तादायी शिक्षण नाही, आरोग्याची सुविधा नाही, सामाजिक सद्भावनेचं वातावरण नाही आणि सर्वात वाईट गोष्ट घडती, ज्याच्या घरात मुली आहेत,
मुलींच्या शिक्षणाचा प्रश्नसुद्धा आता गावामध्ये खूप गंभीर झालेला आहे. कारण का की गावामध्ये टार्गेटपणा खूप वाढत चाललेला आहे आणि याचा परिणाम तो पालक म्हणतो आपल्या मुलीला घेऊन आपण शिक्षणासाठी शहराच्या जवळ जाऊ. आणि हे तिसरं स्थलांतर हे सर्वात धोकादायक आहे. हे स्थलांतर गावाचं धरणाचं पाणी घेऊन शहराकडे वळत आहे. कारण माणसं जशी शहराकडे येतील तसं धरणाचं पाणी शहराकडे येईल आणि शहरातल्या माणसांनी जर दरडोई 300 लिटर पाणी वापरण्याचा आग्रह धरला आणि पाणी थोडंसं कमी मिळालं, रास्ते व्हायला लागली, तर मित्रांनो धरणाचं पाणी कमी झालं तेवढं शेतीचं पाणी कमी होईल आणि शेतीचं पाणी कमी झालं तेवढा शेतकरी शेतीपासून दूर जाईल. आणि हे जर घडलं तर 80% भारत आणि 20% इंडिया हा संघर्ष भविष्य काळातील कसा असन याचं सुद्धा चिंतन आपण करावं. मला वाटतं एवढे या प्रसंगी सांगतो आणि मी थांबतो.